पुढे धृतराष्ट्राचा दरबार. गोप्या पडदो वट. आता कोणी होतो हा? भीष्माचार्य. भीष्माचार्य नक्की येतो. हो हो, सकाळपासून तयारी करू नये. येऊन दे बाळ्या. भीष्माचार्य वडीलधारी माणूस बरोबर येऊन निघालेले असेल. त्यांना बॅकग्राऊंड म्युझिक होय. बॅकग्राऊंड म्युझिक हो म्हणजे काय? बॅकग्राऊंड म्हणजे तुका माहिती ना? नाही हो. कामाला बॅकग्राऊंड म्हणजे तुका माहिती ना? नाही हो. सांगतोस काय तू? बॅकग्राऊंड म्हणजे तुका माहिती ना? नाही म्हणतो माका तरी खय माहिती लोक म्हणतात म्हणून मी म्हणतोय बॅकग्राऊंड. तुका मी परत परत विचारते, तूच माका परत परत विचारू लागलं. बॅकग्राऊंड म्हणजे बघ काय काय म्हणतात बघ, कोणतरी येतात ना त्याच्या पहिली काहीतरी टेव 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 वाजवतात त्याला बॅकग्राऊंड म्हणतो. वाजव काय वाजव? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है? कोणच्या अंगणात? कोणच्या अंगणात? तू का नाही होता तू फोली सुरत दिल से खोटी. तो का पेणीवर बसलो. अरे चंद्रशेखर नीट बस बाबा, नीट बस रे, नीट बस. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. तुझ्या मारले एक थापट. नीट बस. मूर्ख कुठला? बाळ्या तू काय स्वतः श्रीरामच्या चंद्र समाजतो. काय झालं? तुला काय सांगला? काय सांगला? त्याका हाडूचानी बसवचो. तू वाजत काय रोवलं? तो नाचत राहिलो ना. अरे मेल्या तू वाजेत राहशील तर तो नाचत राहा. माका काय माहिती? दुसरा आणि काही आता. हा बोला. धुता आता कोण येता? आता शिरा घाल वारात. धृतराष्ट्र. शिरा घाल एकदा बोलते पण सगळ्या माहिती दुकेन. धृतराष्ट्र. धृतराष्ट्र स्वतः येतं. स्वतः काय प्रतिनिधी पाठवत? नाही स्वतः जातीनं खुद. बरं धृतराष्ट्र 100 पोराचो अनुभवी बापू येता. काय वाजवतलं? काय बसव नाही. बसव ना तू जायच कधी तसा. वाजव. आई तुझी आठवण येते. तो रट्टलो. तुझी आजी वाजव. ह्या काय म्हणतात त्याच्याशी मी बदलू. म्युझिक बदली. 1 2 मगाशी तुका आई तुझी आठवण वाजवून सांगला तर इला नाही. आता रोंबा सोंबा पेटीचे स्वर कमी पडली ना आणि स्वतः तुका आघाडीचो संगीत दिग्दर्शक समजतात ना. आपली ओळख नाट्यकंडू श्यामराव डोळस उर्फ दाजी. नाट्यकंडू खयच्या भूमिकेत असात तुम्ही? धृत राष्ट्र. तुझा आणि ह्याचा का अंडरग्राऊंड कनेक्शन असा की काय? नाही म्हणजे तू धट पडल्याबरोबर हो कोण मारलो बघा म्हणते. धृतराष्ट्र दाजी तू धृतराष्ट्राच्या भूमिकेत असतस ना? होय. भूमिकेचा अभ्यास केलंस रे? होय तर. भूमिका व्यवस्थित समजावून घेतलंस? होय तर. खरा सांग समजाली तुका भूमिका? होय. मग का आता सांग 100 पोरा झाल्या बापसाची कमार इतकी हालात रे. काय पण मास्तर धृतराष्ट्र रंगवले. वर काळे केस, खाली पांढरे केस, हातात घड्याळ, डोळ्यात चष्म. ए दाजी माय जया धृतराष्ट्र आंधळ होतो. चष्म काढ. तात्यानो हा. माझी एक नाजूकशी डिफिकल्टी असाव. डिफिकल्टी म्हणजे बघा आता ते काय म्हणतात असं नाही बघ. डिफिकल्टी मी हो चष्मो काढलं, काढ. डोळे मिटलं, कायमचे मीठ मी मोकळो होईल. आता माका सांगा काय? हाऊ आय कॅन सी. हाव
तू कॅन्शी तांबयो घे आणि काजिनी जा. माय जो माकाईला इंग्रजी शिको. अरे मेल्या भल्या भल्यांचा इंग्रजी बिघडवून टाकलं. चला झाला घ्या. शेवा शेवा व्यवस्थित बस. हो कोण? सेवक 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 सेवक. हा सेवक आणि तुम्ही दिग्दर्शक. दिग्दर्शक. कोणाच्या अंगावर कपडे नाहीत त्या सेवकाच्या अंगावर कपडे. माय जो 2-2 मुकुट घालून इलो. हे पोऱ्या तू श्रीकृष्ण. जरूर जरूर या श्रीकृष्ण. अरे की माय जा जरूर जरूर का श्रीकृष्ण मिशी खैरा नाही. तात्यानू स्वतःच्या अजय जो ओरिजिनल असो स्वतःच्या मरावान देत. हो तात्या हा? भांडू अजून आले नाही. अरे त्यांना जाहीर निमंत्रण गेला मी नाही. गेलो होतो. कसली कर्माची आपल्या नाटकं बसवतात. बोलो, बोलो, मी जर तात्या, कौरव बोलो. पांडवांपासून जर परत पृथ्वीवर इले आणि त्यांनी जर तुमचं नाटक बघितलं ना तर सामूहिक आत्महत्या करतले. बोलवा होता त्या बोलवत आहे ना. आले 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 आले. येवा 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 पांडवानो येवा. येताना लाईनीत येवा. लक्षात ठेवा छाती पुढे काढून येवा. नसली तरी काढायची. येवा कळ्या काय वाजवतलस? काय वाचू बसवू नाही. अरे बसू नका मी सांगते तर वाजव. बाळा झोझोरी ते झोपतले सगळे. मेल्या सदीत तुझा या असा असा. मग आता तुझा पेटीवर पहिला गाणं शिकलस ना कसला तर माहिती आहे ना. एका तळ्यात होती. चला चला येवा येवा. मदत, मदत. तात्या गोप्याला बघा. मास्तर हो कितो पांडव कोणाचो कोणापासून चाललो. आता कोणाकोणाच्या बायका बाळंत झाल्या तो इतिहास तपासून पाहावा लागेल. बरोबर हो राखीव पांडव. राखीव, राखीव. हे पळ्या तसोच काहीतरी अतिप्रसंग आलो पण जखमी बिखमी झालो तर येऊचा. चल 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 चल. शाबास. आम्ही आपल्याला त्रिवार वंदन करतो. आशीर्वाद आशीर्वाद. भगीरथ हा? डोळे बंद असल्यामुळे हा? मागा काय जायचं घेऊन नाही देवा. आशीर्वाद देतोय. आशीर्वाद वासरानो. हा? आशीर्वाद वासरानो खेचरानो वत्सानो असं असं तर आशीर्वाद वत्सानो. आशीर्वाद. बसक सांग सीट डाय गे. बसा वत्सानो बसा. कुंती मातेची तब्येत काय म्हणते असं विचार. वा वा. कुंते मातेची तब्येत काय म्हणते. कालपासून थोडा सर्दी पडशाचा त्रास आहे बघा. पावसा पाण्याचे दिवस आहे. राजवैद्याला बोलून पाणी करून घ्या. हा? अरे पाणी खेचा रडलंय राजवैद्याला. औषध पाणी असं बोला. अरे नाका नक्कल दिल्ली त्यात औषध नव्हतं रे बाबा. बोल एकदा बोल. बेटा सुयोधना पुढे बोल, पुढे पुढे. बेटा सुयोधना बाळा तू आपल्या बंधूंना काय कारणासाठी पाचारण केलं आहेस. सावकाश. सांगतो सांगतो. सांग पाहू. तर पांढर बंधनू ओ बहुत दिवसात आपली गाठभेट झाली नव्हती. हो. म्हणून एकत्रित बसून काहीतरी मनोरंजन करावं असं आमच्या मनाला. वा, 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 वा. मनोरंजनासाठी काहीतरी खेळ खेळावा असं शकुनी मामांच्या मनात. आणि म्हणून त्यांनी तात्यांच्या मार्फत माय झ्या तात्या नाव तो पाहू प्राणी तुका महाभारतात होतो. बस कोण पुढे काय ता. मग आम्ही तास आरंभ करूया का. करा करा काका करा. नाही नाही दादा मला यात काहीतरी कपट करताना दिसतंय. आहे भीमा. अरे हे आमंत्रण आम्हाला एक क्षत्रियाकडून आलेलं आहे आणि ते आम्हाला स्वीकारला पाहिजे. करा करा. शुद्ध बना. हा धर्म आपला शब्द कधीही खाली पडू देणार नाही. युधिष्ठिराचा दरबार झाला तो फक्त याच्यामुळे.
धर्मराज. मी ह्याच्यामुळे युधिष्ठिराचा धर्मराज झाला तो याच्यामुळे. मग धर्मराजा बोला. आम्ही दुतास आरंभ करूया का? करा 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 बाबा, करा. आणि आमच्या मार्फत दूतच आपणच फार ठेवा. तुम्ही झोपलाय कशाला इथे? अम्मा असतात मला लई झोप येते बघा. झोप येते? झोपा माझ्या मांडीवर. अरे आता दुसरी काय जागा आहे इथं? मास्तर तुम्ही बाईक झोपाक सांगता. हो, गरीब बिचारी झोप आली. नाही, तुम्ही बाई झोपाक सांगता. हो, हो. म्हणजे झोपेत बाईचा वस्त्र रड करताले. काय तात्या? तुमच्यातर्फे दुतास भाग बाई कोण जागी घेणार? राव, घे बाई. तुमच्यातर्फे दुतास भाग कोण घेणार? बाई काय? नाही म्हणजे मी घेणार. आम्ही बोलणार. नाही नाही पहिला दान आम्ही बोलणार. नाही, आम्ही बोलणार. नाही, आम्ही बोलणार. दुताच्या नियमाप्रमाणे वा. दुताच्या नियमाप्रमाणे पहिले दान यजमानाने बोलवायचं असं बोलायचं. पहिलं दान यजमानाने बोलावे. बोल राजा, दान बोल. माझ्या 50,000 गजरा. मामा फासे टाका फासे टाका. राजा हे बघ दान टाकतो. माझे दशलक्ष अश्व मामा फासे टाका टाका. माझं उरलं सुरलं राज्य दादा हातावर भीमा चित्रा. मामा फासे टाका. अरे तू किती हसत. कौरव जिंकले कौरव. आम्ही पांडवांचे राज्य जिंकले. पांडव भिकारी झाले. आम्हा आणखी काय राहिलं? पांचाली पांचाली अजून दुतास लावलेली नाही. मामा आम्ही 45-50 लावत आहोत. लावली लावली बरोबर. नाही दादा पांचाली नाही. अरे ती काय आमका जन्मांक पुरवल्या, ती का पणांक कित्याक लायता, ती का अशी देऊन टाका. मामा भाषे टाका. दादा तू आमचा ज्येष्ठ बंधू नसतास तर तुझा या क्षणी कपाळ मोक्ष केला असता. माझी झाली. आणि त्याच्या बाळाचं काय बोलणार आला आणि दुसऱ्याचं मिळवलं. मी तर परक्या बाळाच्या अंगात हार लावते ना. तू दुसऱ्या काय घेऊन ये. अरे काय झालं तुझा? नाही म्हणजे नाही म्हणजे नाही तात्यानू मी या पोरक्याच्या बाहेर हात लावते. नाही म्हणजे नाही. अरे मेल्या सकाळपासून बरोबर होत. आता काय झालं तुझं? तात्यानू तुमका हा. का उद्या माझ्या बायलेन म्हाका घरा बाहेर घातलो हा. आणि मी रस्त्यार येलो. हा. हातलय का हा. पितोलय का आणि रवतलय खो. आणि या थंडी वाऱ्याचो कोणाच्या कुशीक निघतलो आणि एका सगळ्या कारणीभूत कोण? तुझ्या आवशीचो घोर. तात्यानू माय पुरुषासारखो पुरुष तू आणि त्या बाई माणसाच्या कपड्यात हात लावून घ्या तर आड्या सुटक्याचा बाल माणूस आपला सगळा सोडून देऊ तयार झाला. तात्यानू हा. तुम्ही काय बी सांगा हा. माझा आपला सरळ आणि रोकड्या बोलना. काय का सांग. जा माझ्या बायले पटना हा. तर आम्ही कधीच हो. करतोय ना. हो तुमचे हे तुमचे सगळे
आता दुःशासन हो आता दुःशासन मी. तुमका का त्याची मालणकर नाही वाटली? ओ तात्या, काय मी करू वस्त्रहरण कोणाचा? हिचा. तुका मेल्या का पिसावलो कुत्रो चावलो मेल्या अर्जुनान किंवा द्रौपदीचा वस्त्रहरण केला रे. तुका लय हौसा माझा कर वस्त्रहरण. ह्या धोतर काय सुटत तात्या, लवकर सुरू करा की तुमचं वस्त्रहरण. आता दुःशासन मी. दादा हा. काकूचा तरी विचार अरे करा. त्याचा काय विचार करतो? त्याचा